तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, तुम्ही मला ओळखतच असेल. मी साई. मी माझ्या ब्लॉग्समध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो. आता आपल्या खूप फॉलोअरांचं म्हणणं असतं की भावा, ज्यांच्यासोबत एखादा एक्सपिरियन्स घडलाय ते आम्हाला शेअर कर. तर आज आपल्या सोबत आहे शुभम भैया. तर आज आपल्या शुभम भावाने माझ्यासोबत एक एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आता तो एक्सपिरियन्स खरा आहे का खोटा आहे त्यावर माझा तर विश्वास बसला नाही. आता बघा तुमचा विश्वास बसतोय का. आज विचारू आपण शुभम भाईला की त्यासोबत काय एक्सपिरियन्स घडला. तर शुभम भाई, तू आपल्या पब्लिकला सांग की तुझ्यासोबत काय एक्सपिरियन्स असा घडला. भाऊ, प्रथम तर मला असल्या गोष्टीवर विश्वास नाहीये. पण ती गोष्ट जे नाईटला घडली ते आमचा भ्रम होऊ शकते किंवा कदाचित म्हणजे नाईटमेअर आहे, भ्रम असू शकते किंवा सत्य म्हणू शकते. पण त्या गोष्टीचा मी कधी काय पडलं नाही. पण खरे सांगतो, मी माझा मित्र आणि म्हणजे 2 मित्र, एक कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार आहे त्यांनी, सेंडिंग कॉन्ट्रॅक्टर, त्याचं बिल काढायचं होतं. मग त्या टायमाला तरी आपलं फोन पे, गुगल पे अशी काही गोष्टी नव्हते. किती दिवसाखालची गोष्ट आहे. म्हणजे एक फोन पे म्हणजे बरेच दिवस झाले त्याला, एक 7-8 वर्ष म्हणजे जास्त झालेलं होतं. मग तेव्हा फोन पे, गुगल पे असे काही नव्हते. आणि कॉन्ट्रॅक्ट धंद्यामध्ये कसं असतं माहिती का, बिल पूर्ण काम झाल्यावरच आणि बुधवार टू बुधवार सगळ्यांची पेमेंट असते. मग माझ्या मित्र जो आहे तो ठेकेदार आहे, त्याला बिल आणायचं होतं. मग ते जे मालक होतं, मालकाच्या हातात माहीत झालं ती काय झालं ते माहित नाही. मग त्यांनी कर्नाटक मधलं गिंडी म्हणून गाव आहे, विजापूरला. त्या गावाला अचानक रात्री गेला. त्याला त्या ठेकेदारला बोललं की तू माझ्याकडे येऊन पैसे घेऊन जा, मला काही येणं होत नाही की माझ्या असं प्रॉब्लेम आहे. मग त्या मित्रांनी मला किंवा अजून एक मित्र माझ्या गल्लीतला त्याला कॉन्टॅक्ट करून म्हणलं की आपल्याला नाईटला असं जायचं, जाऊन त्यांच्याकडे 20-25 रुपये आणायचे, तर दुसऱ्या दिवशी लोकांची पेमेंट करायची मला. मग आम्ही मला ठीक आहे चल जाऊ, मला टाइमपास करतो. 2-3 मावा घेतले. सुक्कावाला आपलं फेमस आहे सोलापूरचा, जाताना घेऊन जाताना टाइमपास करत जाऊ म्हणलं आम्ही. गेल्यावर त्या टायमाला अजून तर विजापूर रस्ता जसा हायवे आता सुधारलाय, त्या टायमाला एवढा मोठा नव्हता, एक वनवे असं काहीतरी होता. जाताना अचानक टायमिंग 10:30-11च्या आसपास काहीतरी नाईटलाच, कारण की त्यांच्या घरात प्रॉब्लेम झाला त्याला सकाळी लोकांची पेमेंट करायची होते. त्याच्यामुळे एका गाडीवर मी 3 जण निघालतो. मग अचानक रस्त्यावर बहुतेक महाराष्ट्र बाउंड्री पास केल्यावर ते धुळखेड असं काहीतरी कुठलं गाव लागतं समोरच्या आम्हाला. आणि तिकडे समोर एक जरा समोर गेल्यावर कच्चा एकदम असं रान असल्यावर रस्ता आहे. रस्त्याला अचानक बाई म्हणजे सुंदर मुलगी, 25-26 वर्षाची, माहित नाही, चांगली साडी बिडी घालून, रंगीबिरंगी कपडे बिडे घालून मध्ये असं लिफ्ट मागायचं हात करत होती. मग आम्ही विचार केला, आम्ही तिघाला कुठं बघता आम्ही निघून गेलो असतो. तिथून अजून 4-5 किलोमीटर गेलो, तीच बाई अजून आडवाली, अजून तिचा रस्त्यावर समोर हात करायला होती. मग आम्हाला तरी डाऊट आला की बाबा आमची गाडी एवढं स्पीड आहे, लाईटला कोण नसते, गाडी स्पीड आपली 60च्या समोर स्पीड होती. त्या स्पीडमध्ये 5-6 किलोमीटर अंतरावरती बाई अचानक चालतच. मग डाऊट आला. आम्ही तरी पण विचार केला भ्रम होऊ शकतं किंवा दुसरं कोणतं आहे. अजून थर्ड टाईपला म्हणजे तिसऱ्या वारीवाला 30. मग तेव्हा आमच्या तिघाची फाटून किती किलोमीटर अंतर होतं ते, कमीत कमी 5-6 किलोमीटर 2 तास आडवाल ते पैकी तुमच्या समोरच, आमच्या समोरच, म्हणजे अशी हात करणार अशी. फाटून दरवाजा थांबला नाही काय नाही, डायरेक्ट गाडी स्पीड मध्ये झळके रस्त्यालाच. ते तुम्हाला काय केली नाही बाई. नाही म्हणजे आम्ही थांबलोच नाही ना. थांबलो असतो तर बहुतेक ते झालं असतं आमचं कल्याण. मग थांबलो नाही म्हणून बरं आहे. मग तेवढं काय आहे बाबा ती बाई, म्हणजे आता कुठली पण सुपरफास्ट गाडी घेतली तर 5-6 किलोमीटर अंतर असं आम्ही जे आपण 2 व्हीलर पार करतो, चालत बाई करू शकत नाही ना. आणि तुम्हाला दिसली पण असते ना. जर एकासोबत झालं तर ठीक, म्हणजे तिघाला तीच बाई आणि तीच हे, आणि रस्त्याला कोणच नाही, हायवेला पूर्ण सुनसान. अच्छा. मग ते आता आमचं भ्रम असू शकते काय, कारण आम्ही ना दारू पिलतं काय नाही, कारण तेव्हा छोटे छोटे पोरं होतं, 10वी 11वी 12वीची पोरं. महाबला नशामध्ये अशी काय तर वेगळं तसं काहीच नाही. मग तुम्ही निघलो त्या पुढे निघलो तर आम्ही आलो नाही कोण, दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून तिथे जाऊन सांगितलं असं सगळं सांगितलं. मग ते गावाला बोलली की पण नाही, असं नाईटला असं असते ते काही चपवा म्हणा किंवा काय म्हणा त्याला, पिशाची असं काय टुडेल बिटेल काय असतात म्हणा, त्यामुळे नाईटला शक्यतो प्रवास करायचा नाही असं बोललेले. पण अजून तर आपला विश्वास नाही, फक्त आम्ही कॉमेडीमध्ये सांगतो की असं घडलेलं, कारण आपल्यासोबत तेव्हा काय जास्त काय असा अनुभव नव्हता आपल्याला तसं. तर आपल्या शुभम भावाने एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आता हा एक्सपिरियन्स तर एकदम भयानक होता. आता त्यासोबत घडलं ते त्याला माहित असेल की तिथं त्यानं काय केलंय. आता हा एक्सपिरियन्स खरा आहे खोटा आहे ते त्यालाच माहिती, आपल्याला तर माहिती नाही. आणि तो पण सांगतोय की ते भ्रम पण असू शकतोय ना भया, भ्रम पण असू शकतोय असं वाटतं तुला पण. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.
आणि तुमच्यासोबत काय एक्सपिरियन्स असं घडलेला आहे ते पण मला कमेंट करून सांगा, आणि नाही तर मला DM करा, मी तुम्हाला इथे बोलवीन, आपण तो एक्सपिरियन्स सगळ्यांसोबत शेअर करू. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय.